नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर काही घरगुती टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्या की तुमचा वेळ, पैसा, वस्तू, पदार्थ देखील वाचवतील. अशाच नवनवीन घरगुती टिप्स जर तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलवर माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते पाहत राहा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण लहान मुलांना बिस्किट खायला देत असतो आणि हे बिस्किट जे आहे पावसाळ्यामध्ये लगेचच वातड होऊन जातात, लगेच लूज पडून जातात. अशा वेळी काय करायचं आहे, बिस्किटचे पॅकेटच खरेदी करताना आपण छोटे पॅकेट खरेदी करायचे आहे, जेणेकरून बिस्किट वाया जात नाही. त्यानंतर काय करायचं आहे, मुलांना लागतील तेवढे बिस्किट आपण काढून द्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे जे बिस्किट आहे ते व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे, हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. बिस्किटाचे पॅकेट हे तुम्ही जरी छोटे घेतले तर काय होणार आहे, लहान मुलांना जे आहे बिस्किटाचे पॅकेटची खाल्ल्यानंतर इकडे तिकडे पडणार नाही आणि एअर कंटेनरमध्ये ठेवलं, अशा छोट्याशा डब्यामध्ये बिस्किट ठेवायचे, जेणेकरून काय होणार आहे, लहान मुलांनाही हा डब्बा व्यवस्थित उघडता येईल. खाल्ल्यानंतर त्यांना सांगायचं ह्या डब्यामध्येच बिस्किट ठेवा, तर त्यांना ती सवय देखील लागेल. व्यवस्थित वस्तू ठेवण्याची लहान मुलांना लहानपणापासून जर सवय लागली तर अगदी उत्तम असतं आईसाठी. आणि असे जे बिस्किट आहे त्यांना काढून घेताही येतील, अशा मस्त छान डब्यामध्ये ठेवायचे, आणि जेणेकरून आपला पैसे वाया जाणार नाही आणि आपला पदार्थ देखील वाया जाणार नाही आणि वेळेला आपल्याला धावपळ देखील करावी लागणार नाही. तर आजची ही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील सांगायला अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये आलं नसतं. आलं जे आहे ते पावसाळ्यामध्ये घ्यायला जाणं अवघड होऊन जातं. पावसाळ्यात अद्रकची ही खूप गरज असते. अशा वेळेला अद्रक पावडर जर तुमच्याकडे असेल, जिंजर पावडर जर तुमच्याकडे असेल तर खूप उपयोगात येते. मुलांना सर्दी खोकला असेल तर एक चमचा मध घेऊन त्याच्यामध्ये 2 चिमूट म्हणजे 2 पिंच जर तुम्ही अद्रक पावडर जर मिक्स केली आणि ती जर दिवसातून 2 ते 3 वेळेस मुलांना जर दिलं आणि त्यावरती जर कोमट पाणी प्यायला दिलं तर मुलांचा कफ जो आहे तो गळून जाण्यास मदत होते. आणि ही अद्रक पावडर जी आहे, जिंजर पावडर जी आहे, ती आपल्याला चहामध्ये, आपल्याला काढा करण्यासाठी, आपल्याला भाज्या बनवण्यासाठी तुम्ही कशातही हिचा वापर करू शकता. आणि अशी ही पावडर आहे, ते पॅकेट पावडर आपल्या घरामध्ये असायलाच हवं. खूप अशी उपयोगी पडणारी पावडर जी आहे तिचा वापर तुम्ही नक्की करून बघा. आणि आजची ही टिप्स कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पुढची जी टिप्स आहे ती अगरबत्तीबद्दल आहे. अगरबत्ती पावसाळ्यात जी आहे ती लूज पडत असते आणि अशी लूज पडू नये पावसाळ्यात अगरबत्ती, किंवा अगरबत्तीचा बॉक्स उघडा राहून त्यातून अगरबत्त्यासुद्धा खाली गळतात, तर असे होऊ नये यासाठी आपण काय करायचं, एवढ्या महागड्या अगरबत्त्या आपण घरामध्ये घेऊन येत असतो, त्याच्या वाया जाऊ नये त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्याला सहज आणि कमी किमतीमध्ये अगरबत्ती ठेवण्यासाठी असे डब्बे भेटत असतो. मार्केटमध्ये खूप महाग नसतात हे डब्बे, पण हे जर घरामध्ये याचा वापर जर केला, अगरबत्ती ठेवण्यासाठीच खास स्पेशली भेटत असतात, तर त्यामध्ये जर आपण अगरबत्ती जर ठेवली तर काय होतं, आपल्याला वेळोवेळी व्यवस्थितपणा येतो, वस्तू घेण्यामध्ये, अगरबत्ती घेण्यामध्ये व्यवस्थितपणा येतो. दुसरी गोष्टमध्ये अगरबत्ती किती राहिली काय हे पण आपल्याला समजते, वाया जात नाही, अगरबत्तीला देखील आपल्याला लूज पडत नाही वगैरे, किंवा आपल्या घर देखील टापटीपाने स्वच्छ दिसतं. अगदी कमी पैसे लागतात, जास्त पैसे काही काही गोष्टींना लागत नाही, पण जर त्या वस्तू असल्या घरामध्ये तर खरंच घर खूप सुंदर आणि छान असं दिसायला मदत होत असते. अशा पद्धतीने आपल्याला अगरबत्ती ज्या आहे त्या व्यवस्थित डब्यामध्ये घालून ठेवल्या तर व्यवस्थित मंदिराजवळ दिसायलाही छान दिसतं. तुम्ही ही टिप्स नक्की करून बघा. आवडली तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. आता काय करायचं आहे, अगरबत्तीचं हे जे पॅकेट आहे हे अजिबात फेकून द्यायचं नाही. याला खूप छान सुंदर सुवास असतो. याला काय करायचं आहे, आपल्याला मस्त याचा वापर करायचा आहे. कपड्यांच्या तुम्ही कपाटात करू शकता, तुम्ही बेडमध्ये ठेवू शकता. बेडमध्ये कधी कधी खूप वास येत असतो, दुर्गंधी येतात ते पावसाळ्यामध्ये, तर याला असा मस्तपैकी कट मारायचा आहे. 2 पीस करणार आहोत, तुम्ही 2-3 पीस केले तरी देखील चालतील. आणि असा कट मारल्यानंतर काय करायचं आहे, हे जे 2 पीस बनवलेले आहे आपण, हे व्यवस्थितरित्या आपल्याला कपड्याच्या कपाटामध्ये ठेवायचं. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही कपड्यांच्या कपाटात ठेवा, किंवा आपण जे अथराय पांघरायचे जे कपडे ठेवलेले असतात, गाद्या ठेवलेल्या असतात, तिथं देखील तुम्ही अगरबत्तीचे जे पॅकेट असतात ते व्यवस्थितरित्या जर ठेवले
तर तिथे खूप छान असा वास येत असतो. कपाट उघडल्या उघडल्या तुम्हाला सुंदर असा स्मेल येणार आहे. जी दुर्गंधी येते ती येणार नाही. कपाटांमध्ये पावसाळ्यात देखील कपाटांमध्ये उबट असा कुबट असा वास येत असतो. हे येऊ नये यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही अगरबत्तीचे पॅकेट ठेवले तर निश्चितच या अगरबत्तीचा पॅकेटचा वास येईल आणि हे खराब होत नाही. अगदी वर्षानुवर्ष तसंच राहतात आणि व्यवस्थितपणा देखील वाटतो. आजची टिप्स कशी वाटली नक्की मला सांगायला विसरू नका. तर प्रत्येक घरामध्ये ऑल फ्रेशनर असतं. पावसाळ्यामध्ये बेडरूममध्ये, किचनमध्ये, टॉयलेट, बाथरूममध्ये सगळीकडे आपण एअर फ्रेशनर वापरत असतो घरातली दुर्गंधी येऊ नये त्यासाठी. पण यातलं जे लिक्विड आहे ते संपल्यानंतर याची पावडर होते आणि हे जे आहे तरी पण नाकाला लावून आपण बघितलं तर याचा वास मस्त छान असा येत असतो, सुगंध. तर हे जे आहे ऑल फ्रेशनर हे फेकायचं नाही आहे. हे सुद्धा आपल्याला कपड्यांच्या कपाटामध्ये, बेडमध्ये किंवा जे ठेवलेले कपडे असतात आपले नवीन ठेवलेले कपडे असतात त्यामध्ये किंवा जुने कपडे आपण ठेवलेले असतात कपाटांमध्ये इकडं तिकडं, तर त्या ठिकाणी कपड्यांमध्ये तुम्ही ठेवा किंवा त्या ठिकाणी असं ठेवून दिलं तरी देखील नेक्स्ट टाईम जर आपण बघितलं तर तिथं खूप छान सुंदर असा वास येत असतो. कपड्यांचं कपाट जर आपण उघडलं तर छानपैकी असा सुगंध दरवळतो. अगदी सेंट वगैरे मारला तर तो जास्त काळ राहत नाही. पण हे जे एअर फ्रेशनर आहे किंवा अगरबत्तीचे पॅकेट आहे हे जर ठेवले तर याचा सुगंध जो आहे अगदी हलकासा येत असतो पण खूप सुंदर असा वाटत असतो. आजची ही टिप्स तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगायला अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये कापूरदानी असतो पण ह्या कापूरदानीचा खूप छान असा उपयोग मी आज तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं आहे, कापूरदानी जी आहे मी लावलेलीच होती बघा. मला व्हिडिओमध्ये पण दाखवायची होती पण त्या अगोदर ती लावलेली होती. मी यामध्ये काय टाकलेलं होतं, 2 लवंगा टाकलेल्या होत्या आणि भीमसेनी कापूर टाकला होता. तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही कुठलाही साधा कापूर घेऊ शकता. साधा कापूर घेतल्यानंतर 2 लवंगा घ्यायच्या आपल्याला आणि कापूर घ्यायचे 2-3 वड्या तुम्ही कापराच्या घ्या. 2-4 घेतल्या तरी चालेल. संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस हा उपाय तुम्ही नक्की करा. घरामध्ये खूप प्रचंड अशी पॉझिटिव्हिटी राहते. मुलांना जर सर्दी खोकल्याचे वारंवार त्रास असेल तर कापूर आणि लवंग ही खूप फायदा करत असते. श्वासावाटे जर आपला कापूर आणि लवंगाचं जर श्वासावाटे आपल्या जर गेलं तर खूपच छान असं रिलॅक्स फील वाटतं आपल्याला. संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस तुम्ही लावून बघा आणि तुम्हाला रिझल्ट कसा वाटला मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. पावडर करून घेतल्यानंतर आपल्याला कापूरदानीवर ही पावडर टाकायची आहे आणि पावडर जी आहे जवळजवळ अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं जेवढं तुम्ही कापूर घ्याल त्या पद्धतीनं ही जी कापूरदानी आहे ही चालू राहते. बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये घरामध्ये खूप उबट वास येतो. तर अशा काही टिप्स जर तुम्ही ह्या मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर घरामध्ये खरंच खूप मस्त छान असा वास येईल तुमच्या घरामध्ये आणि जास्त पैसे खर्चसुद्धा केलेले नाही आपण, तुम्ही बघू शकता. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या जर पाळल्या आपण तर खरंच घरामध्ये खूप छान असं वातावरण राहू शकतं आपल्या. आणि ही जी कापूरदानी आहे यामध्ये मी कापूर आणि लवंगा ठेचून टाकलेल्या आहे. आता त्या आपण लावून घेऊया. तर त्याचं बघा तुम्ही धूर निघतोय मस्तपैकी, जाळल्या जातं. तर याच्यात दुसरी पण पद्धत तुम्ही वापरू शकता. यामध्ये जर कडुनिंबाची पानं टाकली तर तुमची मच्छर-बिच्छरसुद्धा पळून जाणार आहे आणि खरंच व्यवस्थित असं वास पण त्याचा घरामध्ये दरवळतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमची खूप आभारी आहे मनापासून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.